सत्यशोधक समाज प्रबोधन यामधील भाग 2 बघूया। भाग 2 मधील 5 मुद्दे बघायचे आहे। 1 नंबर मानव विकासाची पहिली शिडी, 2 नंबर अर्थशास्त्री विरुद्ध भारतीय संस्कृतीकार, 3 नंबर अर्थशास्त्राने सत्तेला मदत का आणले, 4 नंबर सत्तेचा कार्यकारण सिद्धांत काय आहे आणि 5 नंबर ज्ञान सत्ता धन चांगल्या मार्गाने कसे मिळेल। यामधील पहिला मुद्दा मानव विकासाची पहिली शिडी बघूया। मनुष्य मन आणि शरीर या 2 तत्वाचा बनलेला असून त्याला पुन्हा सुखी करण्यासाठी त्याच्या मनाला व शरीराला सुखी करावे लागेल। त्याच्या मनाला सुखी करण्यासाठी चांगले ज्ञान व शरीराला सुखी करण्यासाठी थोडेसे धन पाहिजे। तो जेवढे चांगले अन्न खाईल तेवढे चांगले त्याचे शरीर बनेल व जेवढे चांगले ज्ञान विचार तो स्वीकारेल तितकेच चांगले त्याचे मन बनेल। कारण ज्याचे चांगले शरीर व चांगले मन आहे तोच मनुष्य पूर्ण सुखी होतो। हा मनुष्य विकासाचा मुख्य फंडामेंटल सिद्धांत आहे। मग तो मनुष्य काळा आहे की गोरा आहे निसर्गाला त्याचा काही फरक पडत नाही, कारण प्रत्येक मनुष्य ही निसर्गाची निर्मिती आहे। मग या मनुष्याला सुखी करण्यासाठी जे ज्ञान व धन पाहिजे ते त्याला कसे मिळेल हे आपण पाहूया। 2 नंबर अर्थशास्त्री विरुद्ध भारतीय संस्कृतीकार। धर्म संस्कृतीकार प्रवचनातून सांगत असतात, कष्टकरी मनुष्य उपाशी मरत नाही। त्याचं तत्वज्ञान ऐकायला खूप चांगलं वाटते, पण फसवे आहे। अर्थशास्त्राने म्हटले आहे, कष्टकरी मनुष्य उपाशी मेला नसेल पण तो सुखी झालेला नाही, कारण सुखी होण्यासाठी जे ज्ञान धन पाहिजे ते त्याच्या जवळ पोहोचलेलेच नाही। त्यांनी पुन्हा सांगितले, उपाशी तर जनावरही मरत नाही, ते काही ना काही खाऊन जगत असतात। प्रश्न तुमच्या जगण्याचा नाही, तुम्ही किती दिवस चांगले जगले याला काही अर्थ नाही, अर्थ याला आहे तुम्ही कसे जगत आहात। इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ लॉंग यू आर लिव्हिंग, इट इज इम्पॉर्टंट हाऊ यू आर लिव्हिंग। अर्थशास्त्राने पुढे सांगितले, ज्ञान आणि धन हे कष्टकऱ्याजवळ कधीच जात नाही। याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कष्ट करू नका, कष्ट हे केलेच पाहिजे। कष्ट न करता जगणे हे सामाजिक पाप व राष्ट्रीय हानी आहे। या पृथ्वीवर भोज आहे, पण कष्ट कशासाठी करायचे तर सुखी होण्यासाठी। आजच्या पेक्षा उद्या आमच्यापेक्षा येणाऱ्या पिढीने सुखी व्हावे व हा त्या कष्ट करण्यामागचा उद्देश आहे। परंतु आंधळे दळते व कुत्रे पीठ खाते असे असेल तर त्या दळण्याचा काही अर्थ नाही। याचा अर्थ असाही नाही की दळणे बंद करा, दळावे तर लागेलच, त्याशिवाय पीठ मिळणार नाही। पण ते पीठ आमच्या पत्रात कसे पडेल याचाही तार्किक ज्ञानाचा तिसरा डोळा निर्माण केला पाहिजे। पुढे अर्थशास्त्राने म्हटले आहे, ज्ञान आणि धन हे कष्टकरी लोकांजवळ जात नसते, ते सत्ता ज्याच्या जवळ असते त्यांच्या जवळ जात असते। 3 नंबरचा मुद्दा बघा, अर्थशास्त्रज्ञांनी सत्तेला मदत का आणले। त्यांनी सांगितले, सत्तेमध्ये 2 शक्ती असतात, एक म्हणजे सत्ता, सत्ता ही वाटण्याचा अधिकार, डिस्ट्रीब्युटिंग अथॉरिटी असते। ही सत्ता ठरवित असते की ज्ञान आणि धन कोणाला वाटायचे, किती वाटायचे, केव्हा वाटायचे, वाटायचे की नाही वाटायचे, तेही सत्ता ठरवित असते। सत्तेमध्ये दुसरी शक्ती पॉवर आहे, ती म्हणजे तुमचे व तुमच्या श्रमाचे मूल्य, युअर व्हॅल्यू ठरवण्याचा अधिकार। आपण जे श्रम करतो त्याला किती मूल्य द्यायचे हे सत्ता ठरवित असते। तुम्ही शेतामध्ये धान्य पिकवतात, त्याला किती भाव द्यायचा हे शेतकरी ठरवत नाही, ती सत्ता ठरवते। तुम्ही नोकरी करता, सिमेंट लोखंड कारखान्यात तयार करता, तुम्हाला किती पगार द्यायचा हे आपले मायबाप ठरवत नाही, ते सत्ता म्हणजे सरकार ठरवित असते। 4 नंबरचा मुद्दा बघा, सत्तेचा कार्यकारण सिद्धांत काय आहे। सत्तेचा कार्यकारण सिद्धांत काय आहे। या जगात कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण असते व त्याचे परिणाम पुढे येतात। सत्तेचा परिणाम काय झाला तर ज्या लोकांनी ही सत्ता म्हणजे वाटण्याचा अधिकार आपल्या जवळ घेतला त्यांनी त्यांच्या लोकांना ज्ञान धनाने मालामाल करून टाकले। त्यांनी इतके धन प्राप्त केले की त्यांना ठेवायला जागा नाही, ते विदेशात लपून राहिले। त्यांच्या लोकांनी एवढे धन प्राप्त केले की ते विदेशात व्यापार आणि व्यवहार करीत आहे। परंतु जो समाज या सत्तेच्या दूर राहिला त्यांना जमा करायला तर नाहीच, पण किमान आनंदाने जीवन जगण्यासाठी जेवढे ज्ञान धन पाहिजे तेवढे मिळाले नाही। जेव्हा की सुखी व्हायला खूप जास्त धनाची व ज्ञानाची गरज नसते। आता मनुष्याला सुखासाठी 3 गोष्टी म्हणजे साधन आवश्यक झाल्या, त्या म्हणजे ज्ञान आणि धन हे प्रत्यक्ष व ते मिळण्यासाठी सत्ता ही अप्रत्यक्ष पण त्याही पेक्षा जास्त आवश्यक झाली। पण पहिले कोणते त्याचा क्रम जाणणे अति आवश्यक आहे, अन्यथा कष्टकऱ्यांची अवस्था संत तुकारामाने सांगितल्याप्रमाणे
म्हणजे तुका म्हणे पखालीचा हेला आणि वाथा वाथा मेला अशी होईल. ज्ञान सत्ता धन ही 3 पायऱ्याची शिडी आहे. सुख आनंद व शांतीच्या मजल्यावर चढण्याची. मनुष्याचा स्वभाव प्रवृत्ती अशी आहे की तो जागृत लवकर होत नाही, पण तो कन्फ्युजन मात्र लवकर होतो. कारण त्याला कन्फ्युजन करणारे व स्वतः कन्फ्युजन असणारे हा जागृत लोक निमक्कम खतरे में जान त्याच्या वाटेवर आपोआप आपले झेंडे बॅनर घेऊन बसलेले असतात. ऐकणाऱ्याला सर्व सुख सुविधा शॉर्टकट पाहिजे असते, मेहनत न करता पाहिजे असते आणि सर्वांच्या अगोदर पाहिजे असते. कन्फ्युजन माणसाची अवस्था फार वाईट असते. ही वासाच्या कानात हवा गेल्या का तिकडून तिकडे धावत राहतात. अशा वेळी कोणी म्हणेल धन पहिले पाहिजे, कोणी म्हणेल सत्ता पहिले, तर कोणी म्हणेल ज्ञान पहिले पाहिजे. पहिले पाहिजे तर तिन्ही, पण त्यांचा क्रम चुकला तर पुन्हा फसकत. सामान्य अज्ञानी माणसाची फजिती होऊ नये म्हणून महात्मा फुलेने सिद्धांताला एक साध्या सूत्रात सांगण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ते सूत्र माहीत आहे, पण त्याचा वैज्ञानिक अर्थ व परस्पर संबंध मॅच्युअल रिलेशन या देशातील धर्म संस्कृतकांनी लोकांना समजून दिला नाही. महात्मा फुले ते साधेपण अर्थपूर्ण सूत्र आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. समज शास्त्रज्ञांनी या सूत्राची शिडी निशाणी बनवली. त्यांनी सांगितले या शिडीवर क्रमाने एक एक पायरी चढत जरुरी आहे. एक सोडून दुसरी पायरी चढला तर खरे सुख मिळणार नाही व पायरीवर लटकून पकडून राहिला तर सुख आनंद व शांतीच्या मजल्यावर जाण्यापासून वंचित राहाल. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या शिडीची सर्वात वरची पायरी म्हणजे ज्ञान, त्यांच्या खालची सत्ता व सर्वात खालची पायरी म्हणजे धन. अर्थात पहिली पायरी धनाची आहे. आपल्याला चढायचे असेल तर खालून पण शास्त्रज्ञांनी पायऱ्या सांगितल्या, वरून तेच यासाठी की आपण पायरीवर लटकून राहू नये. पण दुःख हेच आहे की आज हा सारा भारत धनाच्या पहिल्याच पायरीवर लटकून आहे, तो वर जायला तयार नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले धनाने फक्त भौतिक सुख मिळते जे क्षणिक असते. धनाने खरे सुख मानसिक आत्मिक कधी मिळत नाही. धनाने जर लोक सुखी झाले असते तर करोडपती लोकांनी आत्महत्या कशाला केल्या असत्या. खरे सुख हे उच्च कोटीच्या ज्ञानानेच मिळू शकते. धनाने तुम्ही फक्त राहणीमान लिव्हिंग स्टँडर्ड सुधारू शकता, पण जीवनमान लाईफ स्टँडर्ड उंचावता येत नाही. 5 नंबर मुद्दा बघूया. ज्ञान सत्ता धन चांगल्या मार्गाने कसे मिळेल. प्रत्येकाला वाटते आपण चांगल्या मार्गाने सुखी व्हावे, गलत मार्गाने सुखी व्हावे असे कोणालाही वाटत नाही. कोणताही मनुष्य चोर किंवा अपराधी बनून जन्माला येत नाही, परंतु जेव्हा मनुष्याला चांगल्या मार्गाने सुखी होता येत नाही किंवा व्यवस्थेद्वारे होऊ दिल्या जात नाही, तेव्हा तो वाम मार्गाने किंवा गलत मार्गांचा उपयोग करतो. गलत मार्गाने मनुष्य धन मिळू शकतो. कोणाला लुटून, कोणाला मूर्ख बनवून तुम्ही धन मिळवू शकता, पण गलत मार्गाने ज्ञान प्राप्त करता येत नाही व ज्ञानाशिवाय जीवनात खरे सुख नाही. तेव्हा चांगल्या मार्गाने त्याला हे ज्ञान सत्ता धन कसे मिळेल हे पाहूया. आज स्वतंत्र भारतामध्ये 5 असे स्रोत किंवा क्षेत्र आहे ज्यामध्ये मनुष्याला संधी मिळाली किंवा भागीदारी मिळाली तर तो त्याला आवश्यक असलेले ज्ञान सत्ता धन प्राप्त करू शकतो. आणि ते 5 स्रोत किंवा क्षेत्र म्हणजे 1 नंबर शिक्षण, 2 नंबर शासन, 3 नंबर प्रशासन, 4 नंबर उद्योग आणि 5 नंबर जमीन हे वय. शिक्षण असेल तर ज्ञान मिळेल, पण सावधान, तुम्हाला कोणते ज्ञान द्यायचे काल्पनिक की वास्तविक हे दुसरे मायबाप ठरवत नाही, तर ती सत्ता ठरवित असते. तुम्हाला शाळेत काय शिकवायचे, किती शिकवायचे, टीव्ही सिनेमाद्वारे काय द्यायचे, केव्हा द्यायचे, धर्म संस्कृतीच्या नावाखाली तुम्हाकडून काय आणि केव्हा समारंभ वगैरे करू घ्यायचे ही सत्ता ठरवित असते. शास्त्रज्ञाने सांगितले तुमच्या धमक किंमत असेल तर तुम्ही सही ज्ञान सत्य ज्ञान प्राप्त करू शकाल, परंतु धमक नसेल तर शिकवलेले तेच शिकाल. जसे जनावराचे जे टाकले तेच तो खातो, त्याला पाहिजे असलेले किंवा आवडीचे मागत नाही. सामान्य लोकांची ही अवस्था असते. त्यामुळे ज्ञानाच्या पदव्या मिळतात पण ज्ञान मिळत नाही. सत्ताधारीची इच्छा असलेले ज्ञान देऊन तुम्हाला ते पदवी देतात. म्हणून पदवी मिळवणे व ज्ञान मिळवणे यामध्ये फार मोठा फरक आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. दुसरे, शासन प्रशासनात तुम्हाला संधी किंवा भागीदारी असेल तर तुम्हाला सत्ता मिळेल. सत्ता म्हणजे वाटण्याचा अधिकार, सत्ता म्हणजे तराजू आहे. सत्ता ज्याच्या जवळ असते त्याला दुसऱ्याकडून काही मागावे लागत नाही. त्यांना जे पाहिजे ते स्वतःच मिळू शकतो व इतरांनाही वाटू शकतो.
ज्याच्या जवळ सत्ता नसते ते मोर्चे काढतात, मार खातात, पण त्यांना माल मिळत जे जे पाहिजे ते मिळत नाही. सत्ताधारी वर्ग कधीच आपल्या मागण्यासाठी मोर्चे काढत नाही. तिथे जर तुमच्या जवळ उद्योग किंवा जमीन असेल तर तुम्ही मेहनत करून पाहिजे तेवढे धन निर्माण करू शकता. सुखी होण्याचा महामंत्र जो महात्मा फुलेने आपल्या पूर्वजांना सांगितला होता, यासाठी त्यांनी शिक्षणापासून लोक जागृतीला सुरू केले व खरे ज्ञान देऊन सामान्य लोकांना आपल्या व विश्वातील सार्वजनिक सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आपल्या पूर्वजांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्याचेच पाप परिणाम म्हणजे देशात सर्व काही मुबलक असून लोक दुःख भोगत आहे. हे आपल्याला या प्रकरणातून म्हणजे भागामधून समजलेलं आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.